या पशुखाद्याची कंपनी, पशुखाद्य मॅन्युफॅक्चरिंग करण्याची कंपनी, तर त्यानुसार छोट्या जनावरांना, छोट्या वासरांना कोणते खाद्य दिले पाहिजे वाढीसाठी, तसंच गायींसाठी दूध वाढीसाठी कोणते खाद्य दिले पाहिजे, तर त्यासाठी सर आपल्याला माहिती सांगतील. नमस्कार, माझं नाव जयशिंगराव पुंडे. आज आपण ज्या स्टॉलमध्ये भेटलेलो आहेत, हा स्टॉल आहे जापा कॉम्फिट इंडिया प्रायव्हेट लिमिटेड. ही कंपनी मूळतः इंडोनेशियाची आहे आणि आज भारतामध्ये नावानिकित आलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची कंपनी. आणि या कंपनीमध्ये वासरापासून ते गाईपर्यंतचे पूर्ण दर्जा दिलेला आहे. तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की आता आपले शेतकरी ज्यावेळेस पारंपरिक दूधधंदा करत असताना सुरुवातीला आपण रेग्युलरली आता सिमेंटवरती भरपूर काम करायला लागलेले आहेत. सिमेंटवरती काम करत असताना उच्च दर्जाच्या गाईची वंशावळ तयार होत आहे. वंशावळ तयार होत असताना ज्यावेळेस सिमेंटवरती तुमची कारवड चांगली होते, तिचा सांभाळ कसा केला पाहिजे त्यासाठी आपण बरीचशी रेंज काढलेली आहे. तर लहान वासराला 15 दिवसापासून 6 महिन्यापर्यंत आपण काप स्टार्टर नावाचा एक ब्रँड काढलेला आहे. अल्ट्राफिट काप स्टार्टर म्हणून आहे. त्याच्यानंतर 6 महिने झाल्याच्यानंतर वासराची वाढ ही 3 टप्प्यामध्ये होते. 15 म्हणजे जन्मल्यापासून 6 महिन्यापर्यंत, 6 महिन्यापासून गाभण राहीपर्यंत आणि गाभण राहिल्याच्यानंतर तिचा डिलिव्हरी होईपर्यंत. ही 3 टप्प्यामध्ये वासराची वाढ होते. तर पहिला प्रोडक्ट आहे आपला काप स्टार्टर. ते 15 दिवसापासून 6 महिन्यापर्यंत चालतो. त्याच्यामध्ये हाडाची वाढ चांगली होणे, केस जाणे, त्याची तब्येतीची चांगली सुधारणा होणे, याच्यावरती ते काम करतं. त्याच्यानंतर दुसरा प्रोडक्ट आहे आपला काप ग्रोवर म्हणून. तो 6 महिने झाल्याच्यानंतर तिथून गाय माझावर येईपर्यंत काम करतो, गाभण राहीपर्यंत. तर त्याच्यामध्ये तो काय करतं की कारवडीची वाढ तर चांगली झाली पाहिजे, त्याचबरोबर तिचे गर्भाशयाची पिशवीची वाढ झाली पाहिजे, तिच्या स्त्रीबीजचे चांगलं डेव्हलपमेंट झालं पाहिजे, याच्यावरती काम चांगलं करतो. मग त्याच्यानंतर तिसरी अवस्था येते तिची गाभण राहिल्याच्या नंतरची. तिच्या आयुष्यातलं पहिलं तिचं मातृत्व असतं, ती पहिल्यांदा गाभण गेलेली आहे. त्यामुळे तिच्या शरीराची वाढ तर चांगली झालीच पाहिजे, त्याचबरोबर तिच्या गर्भाशयाच्या पिशवी म्हणजे गर्भ पण चांगला वाढला पाहिजे, तिच्या काशीची पण वाढ झाली पाहिजे, दुधाच्या शिरा तयार झाल्या पाहिजे, दुधाच्या पेशी तयार झाल्या, त्याच्यासाठी आपला तो प्रोडक्ट काम करतो. आणि नॉर्मल डिलिव्हरी झाली पाहिजे, तिची झार व्यवस्थित बाहेर आला पाहिजे, त्याच्यासाठी तो आपला काप हिपर म्हणून काम करतो अल्ट्राफिटचा. त्याच्यानंतर आपल्या अवस्था येते तिची डिलिव्हरी झाल्यानंतर दुधाची. तर दुधामध्ये आपले 2 चांगले प्रोडक्ट आता काम करत आहेत मार्केटमध्ये. एक अल्ट्राफिट म्हणून आहे, जी पशुखाद्यामध्ये काम करत असताना ज्यावेळेस शेतकरी पशुखाद्य कुठल्या कंपनीचं चारायचं, काय चारायचा विचार करतो, तर आपला जो अल्ट्राफिट म्हणून हा जो ब्रँड काम करतो, तर ह्याच्यावरती 25% प्रोटीन आणि 5% फॅट आहे. त्याचबरोबर माझावर पण आली पाहिजे, परत गाभण पण गेली पाहिजे. शेतकऱ्याचं त्या गाईचं येत वर्षाला झालं पाहिजे, त्याच्यावरती पण आपण त्याच्यावरती काम करतो. प्रोटीन पर्सेंट त्याच्यामध्ये 25%, फॅट पर्सेंट त्याच्यामध्ये 5%. त्याचबरोबर त्याच्यामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरसची मात्रा पण आपण चांगली दिलेली आहे. पण आता काय झालं, आपण मगाशी चर्चा करत असताना एक लक्षात आलं की वंशावळ आता चांगली व्हायली. 35 लिटर 40 लिटरच्या गायी आपल्या भागामध्ये तयार व्हायला लागल्यात. मग ज्यावेळेस 35 लिटरची 30 लिटरची गाय तयार होते, त्यासाठी मार्केटमधून आता असं लक्षात आलं किंवा पशुखाद्य देण्याचं प्रमाण ही लिमिट आहे. कुठलाही शेतकरी 10 किलोपेक्षा जास्त पशुखाद्य देऊ शकत नाही. मग कमी मात्रा देऊन त्याचं जास्त उत्पादन वाढण्यासाठी आपण आता हा नवीन प्रोडक्ट ह्या महिन्यामध्ये लॉन्च केला आहे, मास्टर फीड म्हणून. तर याच्यामध्ये 26% प्रोटीन आणि 6% फॅट आहे. म्हणजे प्रोटीनचं आणि फॅटचं प्रमाण वाढल्यामुळं आणि कॅल्शियम आणि फॉस्फरसची मात्रा वाढल्यामुळं त्याचं प्रमाण जरी कमी दिलं तर दूध उत्पादन वाढण्यासाठी मदत करतं. अशी आपली रेंज आहे. ही जापाचे 3 प्रोडक्ट आहे आपल्याकडे. सगळ्यात महत्त्वाचे आपल्या मार्केटला चालणारे सगळ्यात स्टँडर्ड दर्जाचे 3 आहेत सध्या. आता एक मला तुम्हाला विचारायचं होतं की मार्केटमध्ये भरपूर कंपन्या असतात, बरोबर आहे, किंवा भरपूर मॅन्युफॅक्चरर असतात, लोकल असेल किंवा ब्रँडेड असेल, बरोबर आहे. तर तुमच्या ह्या कंपनीत वेगळं प्रोडक्टमध्ये कंटेंट, आतमध्ये काय कंटेंट असं आहे की ती जे शेतकऱ्यांनी आवर्जून चारायला पाहिजे. सर याच्यामध्ये आपण काय करतो, आता शेतकऱ्याला दूध तर निघालं पाहिजे, दुधासोबत त्याला क्वालिटी पण लागली पाहिजे. जसं की आता दूध लिटरमध्ये घेतलं जातं, त्याच्याबरोबर त्याचं घेत असताना त्याची फॅट आणि एसएनएफ चेक केला जातो. पण फॅट एसएनएफवर त्याचा दर ठरला जातो आणि लिटरवरती त्याच्या व्हॅल्यूम ठरला जातो, किती पैसे होते त्याच्या. पण ह्याचबरोबर त्याला सगळ्यात महत्त्वाचं, गाय त्याची वेळेवर माझावर आली पाहिजे आणि गाभण गेली पाहिजे, त्याचा भाकड कमी झाला पाहिजे. आपण शेतकऱ्याला ज्यावेळेस ही फिडिंग करतो ना, तर शेतकऱ्याला सांगतो की तुमचं वर्षाला तुमच्या गोट्यामध्ये त्या गाईचं येत होणार. आणि त्याच्यासाठी आपण ह्याच्यामध्ये काय केलं आहे, बायपास फॅट टाकलेले, त्याची फॅट वाढवण्यासाठी, बायपास प्रोटीन दिले, त्याचं प्रोटीन म्हणजे एसएनएफ वाढवण्यासाठी. त्याचबरोबर आपण कॅल्शियम आणि फॉस्फरसची मात्रा एकदम चांगल्या दर्जाची दिली. त्याच्यानंतर पहिल्यांदा टेस्टिंग करतो, त्यानंतर गाडी अनलोडिंग होते. त्याच्यानंतर ज्यावेळेस फायनल प्रोडक्ट बनतो आपला,
प्रोडक्ट बनल्याच्यानंतर त्याचं परत टेस्टिंग करतो की आपण जी बॅगेवरती लिहून दिलंय ती त्याच्यामध्ये आलंय का ते आलंय का नाही. आणि ती टेस्टिंग केल्याच्यानंतर मग परत आपण ते मार्केटला टाकतो. आणि हे तुमचं ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये सर आता आपलं सुरुवातीला ही जापा कंपनी सर पोल्ट्रीमध्ये काम करत होती. आता सध्या ऑल इंडिया लेवलला सगळं टॉपचा ब्रँड आहे पोल्ट्रीचा. कॅटलमध्ये गेली 3 वर्ष झालं काम करते, पण कॅटलमध्ये आता ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपला माल अवेलेबल आहे. ठीक आहे, धन्यवाद सर. तुम्ही एक माहिती चांगली सांगितली